सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये भाजपच्या उमेदवारांनी जोरदार होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद देखील साधलाय। सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार रणजिता चाकोते, स्वाती बडगू आणि संजय कोळी तसंच राजू पाटील यांनी जोरदार होम टू होम प्रचार करत मतदारांशी थेट संवाद साधला। नागरिकांच्या गाठीभेटी घेत प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी पाठीशी राहावं असं आवाहन यावेळी करण्यात आलं। दाळगे प्लॉट, ढोरगल्ली परिसर आदी भागातून पदयात्रा काढण्यात आली। या पदयात्रेदरम्यान प्रत्येक घरात जाऊन उमेदवारांनी नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचनांची माहिती घेतली। पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा तसंच युवक आणि महिलांचे प्रश्न यासारख्या मुद्द्यांवर नागरिकांनी मतं मांडली। यावेळी उमेदवारांनी सांगितलं की प्रभागातील मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणं, रखडलेली विकास कामं मार्गी लावणं आणि पारदर्शक तसंच जबाबदार प्रशासन देणं ही आपली प्राथमिकता राहील। नागरिकांच्या विश्वासावरच विकासाची गाडी पुढे जाते। सर्वांच्या सहकार्यानं प्रभाग 3 आदर्श प्रभाग बनवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 3च्या वतीने आज ढोरगल्ली, दाळगे प्लॉट या ठिकाणी आम्ही प्रचार फेरी आणि घरोघरी भेटण्याचं या ठिकाणी आलेलो आहे। खरं तर सकाळधरनं आम्ही ह्या भागात फिरत असताना विशेष करून महाराष्ट्र शासनाची जी लाडकी बहीण आहे, त्या लाडकी बहिणी लोकांनी गेल्यानंतर ते सांगतात की आम्हाला महाराष्ट्र शासनाने लाडकी बहीण देवाभाऊंची जी योजना आहे ती योजना आम्हाला घरोघरी आलेली आहे। आणि विशेष करून या भागातील चारही नगरसेवक राजकुमार पाटील, चाकोतेताई आणि बडगुताई यांनीच आणि ह्या पदयात्रेमध्ये अंकारामताई विशेष करून या ठिकाणी उपस्थित येते। या परिसरात फिरताना सांगायचा अत्यंत आनंद होत आहे की गेले 10 वर्ष जे कामं पाहिलेले आपले संजय अण्णा कोळी यांच्याबद्दल इथल्या प्रत्येक मतदाराचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे की त्यांनी केलेली कामं आणि जी काही आत्ता ओपन जिम केलेलं आहे, समाज मंदिर केलेलं आहे, रस्त्याचं नूतनीकरण केलेलं आहे, याबरोबरच मतदार आपल्याला असंही सांगतायत की इथे जी काही युवक आहेत यांच्यासाठी काम देणं ही प्रामुख्याने महत्त्वाची गोष्ट आहे। जे मला अतिशय आनंदाने सांगावं वाटतं की आपल्या सरकारने गेले काही आत्ता विकास कामं केलेल्यांमध्ये प्रामुख्याने महत्त्वाचं असेल तर ते आपलं IT पार्कची योजना असेल, ज्याच्यामध्ये हजारोंनी युवांना काम मिळणार आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये याआधी होऊन गेलेले ज्येष्ठ नेते आहेत माननीय वल्ल्याळ साहेब, प्रकाश मारता साहेब यांनी या प्रभागासाठी खूप विकासाची कामे केलेली आहेत। त्यांच्या विकासाची गंगा आम्हाला इथे कायम ठेवायची आहे आणि कायम ठेवायचीच तर आहेच आहे आणि त्या विकासाला गती कशी मिळेल ह्याचा प्रयत्न आम्ही चारही उमेदवार करू। एक चांगल्या पद्धतीनं घरोघरी जात असताना एक उत्स्फूर्तचं वातावरण आहे। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढतोय। आम्ही फक्त थापा मारत नाही, आम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता व नेता काम करून आम्ही लोकांच्या जनतेसमोर जातोय। विशेष करून लाडकी बहीण योजना असेल, IT पार्क असेल, विमानसेवा असेल, या माता भगिनींसाठी रोज पाणी कसं मिळायला पाहिजे अशा 892 कोटी रुपयाचं निधीचं तरतूद करून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एक चांगल्या पद्धतीचं रोज पाणी कसं मिळेल, स्वच्छता कसं राहील अशा पद्धतीची योजना आम्ही जनतेसमोर घेऊन जातोय। विशेष म्हणजे ढोरगल्ली भागामध्ये आमचे माजी सभागृह नेते संजयजी कोळी साहेब या ठिकाणी ज्या जनतेच्या आरोग्याची सुविधा एक चांगल्या पद्धतीने राहायला पाहिजे अशा पद्धतीचा विचार करून 2 नंबर शाळेमध्ये आपल्या आयुष्यमान आरोग्य मंदिर असं उपलब्ध करून दिलेलं आहे। पदयात्रेत स्थानिक कार्यकर्ते, महिला, पुरुष नागरिक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। घराघरातून मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे प्रचारात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। नागरिकांनीही आपल्या परिसराच्या विकासासाठी अपेक्षा व्यक्त करत सहकार्याचं आश्वासन दिलं।